नमस्कार, मी अर्चना. माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्या सोबत घरगुती गरम मसाला कसा बनवायचा हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर चला मग रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम चक्री फूल, 10 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम जावित्री, 5 ग्रॅम मसाला वेलची, 5 ग्रॅम दगडी फूल, 10 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम धने आणि 10 ग्रॅम तमालपत्र. हे सर्व गरम मसाले प्रत्येकी 10 ग्रॅमच्या प्रमाणात घेतलेले आहेत. तर हे सर्व गरम मसाले आता आपण भाजून घेऊया. तर मी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपण हे मिरे टाकून घेऊया. मिरे छान भाजून घेऊ 2 ते 3 मिनिटं. तुम्ही तेल न टाकता पण भाजून घेऊ शकता मसाले, पण मी इथे तेल टाकून भाजत आहे. मला असंच आवडतं तेल टाकून थोडं भाजायला, त्यामुळे मी सर्व मसाले थोडं थोडं तेल टाकूनच भाजून घेणार आहे. मिरे भाजून झालेले आहेत, काढून घेते. आणखी थोडंसं तेल टाकू, लवंग टाकू, लवंग पण भाजून घेऊ. लवंग पण भाजलेले आहे, काढून घेते. थोडंसं तेल, चक्री फूल भाजून घेऊ. चक्री फूल असं तोडून भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं ते. सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. चक्री फूल पण भाजलेला आहे, मी काढून घेते. थोडंसं तेल, दालचिनी टाकूया. दालचिनी पण भाजलेली आहे, काढून घेते. जावित्री भाजून घेऊया. हे पण हाताने असं तोडून टाकायची म्हणजे व्यवस्थित भाजली जाते. जावित्री पण भाजलेली आहे, काढून घेते. मसाला वेलची टाकू. मी ही मसाला वेलची थोडी थोडी तोडून घेतलेली आहे म्हणजे पटकन भाजली जाते. मसाला वेलची पण भाजलेली आहे, काढून घेते. दगडफूल टाकू, भाजून घेऊ. दगडफूल पण भाजलेला आहे, काढून घेते. थोडंसं तेल, धने भाजून घेऊ. धने पण भाजलेले आहे, काढून घेते. थोडंसं तेल, जिरे टाकू. जिरे पण भाजून घेऊ. जिरे पण भाजलेले आहे, काढून घेते. तमालपत्र भाजून घेऊ. तमालपत्र पण भाजलेलं आहे, तर मी काढून घेते. मी ते भाजून घेतलेले सर्व गरम मसाले थंडे करून घेतलेले आहेत. तर आपण आता हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया. बारीक करून घेते. तर मी ते बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त गरम मसाला तयार झालेला आहे. कलर पाहू शकता तुम्ही आणि सुगंध पण खूप छान येतोय आणि घरगुती गरम मसाल्याची भाजीची चव तर खूपच छान लागते. तर मी आता हे काढून घेते आणि सर्व आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. मी सर्व थोडं थोडं टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घेते. तर तुम्ही पाहू शकता घरगुती गरम मसाला बनवून तयार आहे. हे मसाला टाकून आपण जी भाजी बनवतो त्याची चव खूप छान लागते. असंही माझ्या घरचा गरम मसाला संपला होता तर मला बनवायचाच होता, तर चला म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावं. तुम्ही हा मसाला बनवून वर्षभर ठेवू शकता. हा मसाला वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय.